एवढा त्रास? आणखी एक त्रास. मी जेव्हा तणनाशक फवारणीची तयारी करत होतो तेव्हा तू मला पाहून एवढा त्रास असं का बरं म्हणाला होतास? पावसामुळे जेव्हा मी माझं फवारणीचं काम आवडतं घेत होतो तेव्हा सुद्धा तू असंच म्हणाला होतास का बरं? अरे अरे थांबा मित्रांनो, जरा शांत व्हा. या बसा, मस्तपैकी चहा घेऊया. बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही फवारणीसाठी एवढ्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण का करत होता? अरे फक्त एका तणनाशकामुळे सगळ्या तऱ्हेचे तण नष्ट होत नाहीत, म्हणून मी 2 तणनाशकांचं मिश्रण करत होतो. पण हे पुरेसं आहे की या व्यतिरिक्त आणखी कशाचं मिश्रण करतोस? नाही, मला प्रसारक आणि संवर्धक अशा सहाय्यकांचंही मिश्रण करावं लागतं. पण मिश्रण करताना तू जरा संभ्रमात पडला होतास, ते का? कारण मला ते मिसळण्याचा क्रम आणि त्यांचं प्रमाण याबद्दल खात्रीशीर माहिती नव्हती म्हणून. अच्छा, आलं ध्यानात माझ्या. पण यामुळे तुला तणवाढीवर पुरेसं नियंत्रण मिळतं का सांग मला? नाही, काही तण जसं की फुलकिया, काचरी, गाजर गवत, गुलमेंदी, मेकरा गवत, पाखड, बरू हे सगळं यामुळे नियंत्रित नाही होत. बरं, तुझी फवारणी पूर्ण झाली का? तू माझी चेष्टा का करतोयस? तू तर पाहिलं होतंस ना की पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे मी फवारणी पूर्ण करू शकलो नाही. माफ कर मित्रा, तुझी चेष्टा करायचा माझा अजिबात हेतू नव्हता. बरं मला एक सांग, तू उरलेलं मिश्रण पुन्हा वापरण्यासाठी कसं काय वाचवून ठेवतोस? नेहमी सारखंच पुन्हा घरी घेऊन जातो. आता याचा उपयोग पुन्हा कधी करणार आहे सांग? तू पुन्हा माझी चेष्टा करतोयस. साहजिकच आहे, पाऊस थांबेल तेव्हा. आता 1-2 प्रश्नांची उत्तर दे. पहिला, तुला खात्री आहे का की उरलेलं मिश्रण अगदी तसाच परिणाम करेल म्हणून? दुसरा आणि शेवटचा प्रश्न, तुला असं वाटत नाही की हे मिश्रण लहान मुलांच्या आणि प्राण्यांच्या आसपास ठेवणं धोकादायक आहे? ते काही मला माहित नाही. तुला नेमकं म्हणायचंय तरी काय? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा सगळा त्रास आहे. यात त्रास कसला? सोयाबीन मधले तण नाहीसे करायचे असतील तर हे सगळं तर करावंच लागेल. आणि आम्ही हे सगळं वर्षानुवर्ष करतोय. तू सुद्धा हे सगळं करतोसच की? हो, मी हे सगळं करायचो, पण आता नाही करणार. खरं म्हणजे यामध्ये खूपच त्रास आहे. तू तणनाशकाचा वापर करणं बंद करणार आहेस का? तुला वेळ तर नाही ना लागलं? आता मिळेल त्रासापासून संपूर्ण मुक्तता, फवारणीच्या अगोदर सुद्धा आणि फवारणीच्या नंतर सुद्धा. तू काय बोलतोयस? मला तर काही कळेनासच झालंय. अजून पाऊस थांबला नाहीये. एक चहा घ्यायचा का अजून? चहा तर पुन्हा केव्हाही घेता येईल. पण तू काय म्हणालास? त्रासापासून मुक्तता?
हे देईल त्रासापासून संपूर्ण मुक्तता. घ्या आणखी एक तणनाशक आणि तू म्हणतोयस त्रासापासून संपूर्ण मुक्तता. आम्ही जे करतोय त्यात जर का त्रास असेल तर हा त्रास यातही असेलच की. यात काय नवीन आहे? मुळीच नाही. हे देईल त्रासापासून संपूर्ण मुक्तता, फवारणीच्या अगोदर सुद्धा आणि फवारणीच्या नंतर सुद्धा. फवारणीच्या अगोदर सुद्धा कसं काय? हे मल्टीनॅशनल कंपनी UPLचं नवं उत्पादन आहे. याचं नाव आहे IRIS म्हणजे आयरिस. काय नाव आहे? आयरिस. IRIS. UPLचं आयरिस. खूपच छान. त्रासापासून संपूर्ण मुक्तता, फवारणीच्या अगोदर सुद्धा. कारण हे एकटंच पुरेसं आहे, कारण यात दुसरं तणनाशक मिसळायची अजिबात गरज नाहीये. याशिवाय हे मोजून सरळ स्प्रेअरमध्ये टाकायचं असतं, त्यामुळे वेगळं द्रावण बनवण्याची गरजच पडत नाही. तसंच पाऊस आल्यावर ते सुरक्षित ठेवायचीही गरज भासत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासोबत कुठलंही स्प्रेडर किंवा बूस्टर मिसळायचीही अजिबात गरज नसते. तू जे सांगतोस ते जर का खरं असेल तर ही नुसती त्रासापासून मुक्तता नाहीये, तर त्रासापासून संपूर्ण मुक्तता आहे. अजून संपूर्ण मुक्तता नाही, अजून फवारणीनंतरची गोष्ट बाकी आहे. तू खूपच हुशार आहेस. तितकाच हुशार जितकं हे UPLचं आयरिस आहे. हे देतं त्रासापासून संपूर्ण मुक्तता, फवारणीच्या नंतरही. कारण हे तुझ्या 2-3 तणनाशकांमुळे नाहीशा होणाऱ्या तणांना नाहीसं करतंच, शिवाय हे त्या तणांनाही नाहीसं करतं जे त्यांच्यापासून सुटलेले असतात. जसं की फुलकिया, काचरी, गाजर गवत, गुलमेंदी, मेकरू गवत, पाखड, बरू, काशया. जर हे इतकं प्रभावी असेल तर हे येणाऱ्या पिकालाही नुकसान पोहोचवू शकतं. मुळीच नाही. तू सोयाबीन नंतर कुठलंही रब्बी पीक घेऊ शकतोस. दुसऱ्या तणनाशकांच्या तुलनेत आयरिसचा पुढच्या रब्बी पिकावर काहीही वाईट परिणाम होत नाही. म्हणूनच मी म्हणत होतो, त्रासापासून संपूर्ण मुक्तता, फवारणीच्या अगोदर सुद्धा, फवारणीच्या नंतर सुद्धा. पण मला एक सांग, तुला आयरिस विषयी हे सगळं कसं काय ठाऊक? तू आम्हाला मूर्खात तर काढत नाहीयेस ना? मी माझं शेत मागील 2 वर्ष या उत्पादनाच्या परीक्षणासाठी UPLला दिलेलं आहे आणि मला दरवेळी मिळतं सोयाबीनचं भरघोस उत्पादन, ते सुद्धा तणनाशक मुक्त आणि कुठल्याही त्रासाशिवाय. अरे बाबा, तू याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. याची तर खोडच आहे ही. तुझ्या शेतात जर का याचा वापर झाला असेल तर आयरिसचा वापर कसा करायचा हे तुला ठाऊक असेलच. हो, जर तुला जाणून घ्यायचं असेल तर मला सांगायला नक्कीच आवडेल. पहिल्यांदा जाणून घेऊया याच्या मात्रेविषयी. नॅपसॅक स्प्रेअरच्या टाकीला स्वच्छ पाण्याने अर्धी भरून 40 मिलीलिटर आयरिस मिसळून घ्या. मग पूर्ण टाकी पाण्यानं भरून घ्या. मग फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझलच्या मदतीनं फवारणी करा. लक्षात ठेवा, 1 एकर शेतामध्ये 150 ते 200 लिटर पाणी आणि 400 मिलीलिटर आयरिसचा वापर करायला हवा. आता सगळं नीट लक्षात आलं. खूप साऱ्या गोष्टींना आता एकत्र मिसळण्याचा त्रासच नाही आणि मिश्रण तयार करून ठेवण्याचीही कटकट नाही. आता जाणून घेऊया याचा वापर कधी करायला हवा. जेव्हा तणांची वाढ 2 ते 4 पानांदरम्यान असेल तेव्हा आयरिसचा वापर केला गेला पाहिजे. हे सामान्यपणे सोयाबीनचं बी पेरल्याच्या 15 दिवसांनंतर होतं. म्हणूनच बी पेरल्यानंतर 15 ते 25 दिवसांमध्ये याचा वापर करणं सगळ्यात चांगलं असतं. मग तर हे खूपच चांगलं आहे. आम्हाला 15 ते 25 दिवसांच्या मध्ये पाऊस नसतानाचा वेळ तर नक्कीच मिळेल. पण तू हे सांगू शकतोस का की आयरिसच्या फवारणीनंतर कमीत कमी किती तास पाऊस पडायला नको ते? चांगला प्रश्न आहे. फवारणीनंतर 2 तास तरी पाऊस पडायला नको. ऐकलंस? आणखी एका त्रासापासून मुक्तता, फवारणी नंतर सुद्धा. फवारणी नंतर 2 तासांनी जरी पाऊस पडला तरीही हे काम करतं. म्हणजे माझा पुन्हा फवारणी करण्याचा त्रास मिटला. वाह! आता तर तू खूपच हुशार व्हायला लागलायस. पण हो, एक महत्वाची गोष्ट, आयरिसची फवारणी केल्यानंतर 7 ते 10 दिवसांसाठी आपल्या एखाद्या नातेवाईकाकडे राहायला जा. याचा वापर आणि नातेवाईकांकडे जाणं याचा काय संबंध? मी तर गंमत करत होतो. जर 7 ते 10 दिवसात शेतात गेला नाहीत तर मी समजावून सांगायची गरजच पडणार नाही.
पण याच्यासारखे हुशार शेतकरी शेतात नक्की जातील. म्हणून मी समजावून सांगतो, आयरिस फवारल्यानंतर 2 ते 3 दिवसांच्या आतच सोयाबीनच्या पहिल्या 3 पानांवर करड्या रंगाचे डाग आणि सुरकुत्या दिसू शकतात. पण यामुळे घाबरून जायची अजिबात गरज नाही, कारण याचा सोयाबीनच्या उगवण्यावर काही विपरीत परिणाम होत नाही. आणि उगवणारी नवीन पानं अगदी नेहमीसारखी आणि आरोग्य संपन्न असतात. म्हणूनच मी म्हटलं होतं, 7 ते 10 दिवसांसाठी आपल्या नातेवाईकाकडे राहायला जा. या सगळ्या बाबी जाणून घेतल्यानंतर माझ्या मनात कसलीही शंका नाहीये की आयरिस सोयाबीनच्या शेतकऱ्यांची पहिली पसंत होईल. अरे, फक्त आयरिसच नव्हे तर UPL सुद्धा शेतकऱ्यांची पहिली पसंत होईल. तणनाशकांव्यतिरिक्त सुद्धा आपल्या आणखी बऱ्याच समस्या आहेत, जसं की कीडपतंग आणि रोगराई. पण आता आपण जागा व्हायची वेळ आली आहे, कारण आपल्याला आपलं सोयाबीनचं उत्पादन वाढवायचं आहे. जिथे आपण प्रति एकर सरासरी 4 ते 5 क्विंटल उगवू शकतो, तिथे जगातलं जास्तीत जास्त उत्पादन 12 क्विंटल प्रति एकर आहे आणि जगातलं सरासरी उत्पादन 10 क्विंटल प्रति एकर आहे. तू आम्हाला खूपच महत्वाची माहिती पुरवलीस. तुझ्या म्हणण्यानुसार जागतिक आकडेवारीप्रमाणे आपण आपलं उत्पादन प्रति एकर दुप्पट करू शकतो. अगदी बरोबर. असं करण्यासाठी आपल्याला UPLच्या तज्ज्ञांना विचारावं लागेल आणि सगळ्यात चांगल्या परिणामांसाठी आपल्याला UPLच्या उत्पादनांच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती करून घ्यायला हवी. अरेच्या, पाऊस थांबला वाटतं. माझं सोयाबीनचं पीक 20 दिवसांचं झालंय आणि जमिनीत पुरेसा ओलावाही आहे. त्यामुळे मी निघालो आयरिसची फवारणी करायला, 40 मिलीलिटर प्रति टाकीच्या हिशोबाने. आणि तुम्हाला असं वाटतंय का की मला माझ्या नातेवाईकांकडे जायला हवं म्हणून? दिवसरात्र मेहनत केल्यावरही जर शेतकऱ्यांना कष्टाचं फळ मिळत नसेल तर काय फायदा? विचार करा, असं का होऊ नये की प्रत्येक शेतकरी आपल्या पिकाच्या उत्पादनानं समाधानी असेल? एक अशी निकोप पद्धत वापरली जावी ज्यामुळे तणनाशकाचा वापर करण्यात कसलाही त्रास होणार नाही आणि तणांची वाढ नियंत्रणामध्ये राहील. एक पाऊल उचलूया आणि वापरूया असं तणनाशक जे पूर्णपणे पिकाचं संरक्षण करेल. UPLचं आयरिस. त्रासापासून संपूर्ण मुक्तता, फवारणीच्या अगोदर सुद्धा, फवारणीच्या नंतर सुद्धा.